हॅलो गाईज, तर पोगो ऑन द गो चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी पोगो. हा बघा माझा न्यू टॉय. पोगोसाठी मी एक न्यू टॉय घेतलेला आहे. हा ॲक्च्युली रोप विथ त्याचे कॅल्शियम बोन ट्रीट आहे. त्यामध्ये मस्त एन्जॉय करतो पोगो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोगोचा लंच आणि डिनरचं काय रुटीन आहे हे बघणार आहोत. तर मी नेहमी ट्राय करत असते की त्याला एकच फूड देऊन बोर नको व्हायला, म्हणून मी त्यामध्ये व्हरायटी देत असते, पण हेल्दी व्हरायटी. तर हे बघा, मी इथे फर्स्ट ह्याच्यामध्ये पंपकिन, बीन्स, स्वीट पोटॅटो आणि 1 स्पून ऑफ राईस बॉईल करायला ठेवला आहे. दुसरीकडे इथे मी चिकन लिव्हर घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पिंच ऑफ टर्मरिक ॲड केलं आहे. आणि ह्या थर्ड ह्याच्यामध्ये मी बोनलेस चिकन घेतलं आहे, त्यामध्ये पण थोडीशी टर्मरिक ॲड केलेली आहे. तर हे चिकन आणि लिव्हर मी हे एकदाच त्याला या क्वांटिटीमध्ये नाही देत. मी हे 2 ते 3 दिवसासाठी बॉईल करून ठेवते आणि मी हे डीप फ्रीजरमध्ये ठेवते, जेणेकरून त्याला जेव्हाही मला द्यायचं असेल तर मी इन्स्टंटली हे काढून त्याला देऊन टाकते, थोडंसं जास्त बॉईल करून. आणि इथे पोगोला मस्त वास सुटलेला आहे. मला भूक लागली, लवकर दे ना लवकर. तर हे डिनरसाठी मी त्याला पॅकेज फूड देते. किबल्स आहे, हे 3 कंपनीचे किबल्स मी यूज करते आणि मी त्याला चेंज करून डेली अल्टरनेटिव्हली देत असते. हे मी 1.5 स्कूप ऑफ किबल्स घेतलेले आहेत. तर पोगो कधीकधी फक्त हे किबल्स खायला थोडं नाटक करतो, त्यामुळे मी त्याच्यामध्ये ही चिकन अँड व्हेजिटेबलची ग्रेव्ही ॲड करते. ही त्याच्या फूडसोबत आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज नाही करत. हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार की जेणेकरून ते सोक होईल. आणि हे बघा, सोक झाल्यानंतर ते असं फुगतं आणि एकदम सॉफ्ट होतं. तर ह्याच्यामध्ये ही व्हेजिटेबल आणि चिकनची ग्रेव्ही ॲड करायची आणि मस्तपैकी पोगोला हे सर्व करायचं आहे. तर मी कधीच त्याला फक्त 1 टाईम खाण्यासाठी देत नाही. मी हाफ पोर्शनमध्ये डिवाईड करते, जसं आपण खातो दुपारी लंच आणि नंतर डिनरमध्ये. आणि पोगो मस्त त्याचा डिनर आणि लंच एन्जॉय करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ अजून पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.